नमस्कार मैत्रिणींनो, चारूस क्लासी फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग। तर पेपर कटिंग यासाठी की पेपरवर आपला सराव व्यवस्थित होतो मैत्रिणींनो, त्यामुळे पेपर कटिंग करण्याची सवय लावा। पेपर कटिंग केल्यामुळे जो ड्राफ्ट आपला तयार होतो पेपर कटिंगचा, तो आपल्याजवळ कायम राहतो आणि ते पॅटर्न पेपर कटिंगचं पॅटर्न आपण कापडावर ठेवून जेव्हा कटिंग करतो तर त्यामुळे व्यवस्थित पाहिजे तिथे आपल्याला ते पार्ट ॲडजस्ट करून कमीत कमी कापडात सुद्धा ब्लाउज आपलं तयार होऊ शकतं। तर हे पेपर कटिंगचं महत्त्व आहे। तर त्यामुळे तुम्ही पेपर कटिंग करायला आधी प्रॅक्टिस करा खूप पेपर कटिंगवर आणि ब्लाउज शिवायला सुरुवात करायची आहे। तर मी स्टिचिंग सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, पण आधी आपण पेपर पॅटर्न शिकूया। तर चला लगेच सुरुवात करूया। तर बघा, सर्वात आधी आपण माप बघूया कटोरी ब्लाउजची। बघा याप्रमाणे। तर पूर्ण उंची आहे 14.5, अप्पर चेस्ट 38, मेन चेस्ट 44 आणि कमर 32 इंच आहे। आर्म होल 17.5 इंच, पुढचा गळा 7 इंच, मागचा गळा 10 इंच आणि बाही उंची आहे 7, दंडगेर 12 इंच आहे आणि शोल्डर 14.5। ही पूर्ण शोल्डर घेतलेली आहे मैत्रिणींनो आणि अंगावरची माप आहेत ही। तर चला आता याचा आपण पेपर पॅटर्न बघूया। तर हा मी पेपर घेतलेला आहे। तर याची आधी डबल घडी करून घेते। अशा पद्धतीने डबल घडी करून घेतली आहे। तर आता बंद घडी मी माझ्या साईडला ठेवलेली आहे आणि ओपन घडी समोरच्या बाजूला आहे। तर आता सर्वात आधी बंद घडीकडनं माप टाकायचं आहे उंचीचं। तर उंची आहे 14.5, तर 14.5 अधिक 1 इंच 15.5, 15.5 वर माप टाकते मी। साढ़े 14 अधिक 1 15.5। या बाजूला सुद्धा दोन्ही पॉइंट जोडून रेषा ओढून घ्यायची आहे, सरळ रेषा या पद्धतीने। आता वर शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर 6 इंच, शोल्डर 6, मुंडा उंची 6, इकडनं सुद्धा 6 इंचावर मार्क करून घ्यायचं। 6 इंच। आता हे मुंडा उंची सरळ रेषा जोडून घ्यायची आणि ही छातीची रेषा चेस्ट लाईन ही ओढून घेतली सरळ। आता कमरेचं माप, कंबर आहे इथे 32 इंच, तर कमरेचा चौथा 8 इंच, 8 अधिक 1 इंच आपल्याला टक्स रुंदीसाठी हवी आहे। तर 8 अधिक 1 9 इंच इथे मार्क करायचं आणि इथे 1.5 इंच मार्जिन घेते मी, 1.5 इंच इथे। आता वर चेस्ट लाईनवर चेस्टचं माप टाकायचं आहे। तर इथे माप टाकताना अप्पर चेस्टचं माप टाकायचं आहे। बॅक पार्ट आपण काढतोय आधी। तर अप्पर चेस्ट आहे इथे 38 इंच, तर 38चा चौथा 9.5, 9.5 वर मार्क करायचं आणि 1.5 इंच मार्जिन। दोन्ही रेषा जोडून घ्यायच्या आहे। ही मार्जिनची रेषा आहे आपली, ही जोडून घ्यायची आणि ही फिटिंग रेषा। आता
फिटिंग रेषेपासून पाऊण ते 1 इंचावर मार्किंग करायचं। इथून क्रॉसमध्ये 1.25 इंच, मुंडा उंचीचा मध्य 6 इंच आहे तर 3 इंचावर मार्क करायचं। आणि आता हा मुंड्याचा आकार द्यायचा, बॅक मुंड्याचा आकार आहे हा। अशा पद्धतीने बॅकचा आपण आकार काढला। त्याचा आर्महोल आहे 17.5, तर आपण मोजून बघूया। इथून मोजायचं आहे, हे बघा, हे बघा, बरोबर आपला मुंडा इथे आलेला आहे। 17.5 आहे तर इथे 8.25 आपलं आलेलं आहे, अर्ध्या इंचापर्यंत। हे बघा, पुन्हा दाखवते, हे बघा, बरोबर 8.25 इथे, अर्धा इंच आपलं इथे शिवण्यात शोल्डरमध्ये जाणार आहे तिथपर्यंत माप घ्यायचं आहे। 8.25 आलंय म्हणजे आपलं हा बरोबर मुंडा आकार आपण बरोबर दिलेला आहे, म्हणजे शोल्डर आणि मुंडा उंची आपण बरोबर घेतलेली आहे। ठीक आहे, हा झाला आपला बॅक पार्टचा मुंडा आकार। आता शोल्डर पट्टीचं माप टाकायचं। तर इथे शोल्डरचं माप टाकताना शोल्डर पट्टी आपल्याला रेडी जेवढी हवी असेल तेवढं टाकायचं आहे। तर इथे 2.5 इंच रेडी शोल्डर हवी आहे, तर त्यामध्ये 1.25 इंच मार्जिन घ्यायचं। अर्धा इंच आपल्याला बाही जोडताना जातं आणि 1/2 इंच आपला गळा जोडताना जातं। असं 1.25 इंच हे कंपल्सरी शोल्डर आपल्याला जेवढी हवी आहे रेडी त्यामध्ये ॲड करून हे मार्क टाकायचं आहे। इकडनं कुठून आपण जे मुंडा उंचीचं माप टाकतो त्या बाजूने शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। तर इथे येतं आहे 3.25 वर मार्क केलं। आता इकडे हे जे जितकं माप राहणार आहे ह्या बाजूला ती आपलं गळा रुंदीचं माप असणार आहे। ठीक आहे, इथे आलेलं आहे 3.25 गळा रुंदी आलेली आहे। ठीक आहे, आता हे 3.25 शोल्डर आपलं गळा रुंदी आलेली आहे। इथून आपल्याला बॅकचं गळ्याचं पॅटर्न टाकायचं। तर आपण एकाच पेपरवर टाकलेला आहे, तर हा वरचा आपण याच्यावर बॅक फ्रंटचा पार्ट काढूया आणि खाली बॅकचा। ठीक आहे, तर आता इथे मी गळा उंचीचं माप फ्रंटचं टाकते। तर फ्रंट गळा आहे इथे, पुढचा गळा आहे 7 इंच। तर गळ्याचं माप टाकताना, गळा उंचीचं माप टाकताना शोल्डर आपलं इथून जी गळा रुंदीचं इथे आपल्याला आलं आहे तर तिथून आपल्याला क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे। ठीक आहे, तर जितकी उंची आहे आपली गळा उंची तितकंच इथे माप टाकायचं आहे। 7 इंच आहे तर 7 वर मार्क केलेलं आहे। इथून सरळ रेषा ओढायची। आता हे आपलं 3.25 गळा रुंदी 3.25 आलेली आहे, तर इथे मी 3.25च घेते। फ्रंट गळ्याला जास्त ब्रॉड करायचं नाही मैत्रिणींनो, कस्टमरला विचारूनच तुम्ही हे माप टाकायचं आहे फ्रंटचं, नाहीतर जेवढी गळा रुंदी आहे तर तेवढंच खाली टाकायचं आहे। किंवा जर इथे कमी असलं म्हणजे 2.25 असलं तर तुम्ही 2.5 पर्यंत इथे खाली वाढवू शकता गळा। ठीक आहे, किंवा आता हे 3.25 आहे माझं, तर मी 3.25च घेतलेला आहे। व्यवस्थित गळा बसणार आहे हा। आणि इथे हा गोल गळ्याचा आकार मी देते। हा झाला आपला फ्रंटचा नेक झाला। आता इथून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण उंचीमधनं 1.5 इंच कमी करायचे। तर पूर्ण उंची कोणती, हे जी आपण पेपरवर टाकलेली आहे ती नाही, पूर्ण उंची जी आपल्याला रेडी हवी आहे तर रेडी आपली आहे 14.5। तर 14.5 मधून 1.5 इंच वजा करायचं। किती, 1.5 इंच। तर आता इथे 14.5 वजा 1.5 इंच, हा अर्धा गेला, अर्धा 13, 14तून 1 गेले 13। तर इथे आपल्याला वरून खाली म्हणजे इथून 13 इंचावर मार्क करायचं। 13 इंच, इकडे सुद्धा 13 इंच रेषा जोडून घ्यायची। हे जोडून घेतलं आपण। तर इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं
2.5 इंच मार्क करायचं। फिटिंग रेषेपासून आतल्या बाजूला 2.5 इंचावर मार्क केलं। इकडे गळ्या उंचीच्या इकडे 5 इंच मार्क केलं। आणि इथे आता आपण मुंड्याचा आधी मार्क करून आकार काढून घेऊया। तर हा आपला बॅकचा आकार आहे, हा झाला आपला बॅक। तर इथून 1/2 इंच खाली यायचं, 1/2 इंचावर, आणि हा जो आपण मुंडा उंचीचा मध्य काढलेला आहे त्या मध्यापासून 2 रेषा आतमध्ये मार्क करायचं। 2 रेषा म्हणजे पाव इंच। इथून हे क्रॉस मध्ये लाईन मारायची सरळ तिरपी, आणि इथून हा आपल्याला फ्रंटचा मुंड्याचा आकार द्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने हा फ्रंटचा मुंड्याचा आकार झाला आपला। अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याचा आकार द्या मैत्रिणींनो, थोडा आतून, म्हणजे इथे चुण्या पडणार नाही। ठीक आहे। आता इथून ह्या फ्रंटच्या मुंड्या आकारापासून इथे क्रॉसमध्ये असं 2 इंच, 2.25 इंच आणि 2.5 इंच असे 3 पॉइंटवर पॉइंट करून पॉइंट घ्यायचे आहे। 2 इंच, 2.25 आणि 2.5 इंच। ठीक आहे। आता ही सरळ रेषा जी आपण कटोरीसाठी सरळ रेषा घेतलेली आहे, ठीक आहे। हे बघा, इथून ही सरळ रेषा मी घेतली, इथून 2.5 इंच आणि ती वर थोडी सरळ रेषा घ्यायची। आणि आपला जो हा पॉइंट आहे, तर हा जिथून आपली रेषा इथून हे असं जोडायचं ह्या रेषेला, ह्या पॉइंट पासून, आणि इथे हा कटोरीचा आकार द्यायचा असा। हे बघा, अशा पद्धतीने हा आपला कटोरीचा आकार द्यायचा। असा गोलाकार थोडा आला पाहिजे इथे। हे बघा, अशा पद्धतीने हा कटोरीचा आकार द्यायचा आहे, असा आला पाहिजे। तर हे पूर्ण आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे बॅकचं आणि फ्रंटचं। ठीक आहे। आता आपण हे कटिंग करून घेऊया। आधी बॅकचा मुंडा आकार कट करायचा आहे। आता हे 2 पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आधी। हे बघा, हा झाला आपला बॅक पार्ट आणि हा फ्रंट। आता बॅकचा आपण आधी गळ्याचा आकार देऊन घेऊया, गळा उंची टाकूया। तर इकडनं फ्रंटला जे टाकलं तेच इकडनं 3.25 वर रेडी शोल्डर पट्टी प्लस पाऊण इंच। तर इथे 3.25 वर मार्क केलं, आणि मागचा गळा आहे 10 इंच, तर इथून क्रॉसमध्ये 10 इंचावर मार्क करायचं। इथून सरळ रेषा ओढायची खालून। खालचा 3.25 आहे, तर खाली मी 1/2 इंचाने 3.25 म्हणजे 3.25 ते 3.5 इंच जेवढा ब्रॉड आपल्याला हवा असेल तेवढा आपण खालून वाढवू शकतो। तर इथे 3.5 घेतलं, हे जोडून घ्यायचं। इथे कोणताही आकार आपण तुम्हाला हवा तसा तुम्ही गळ्याचा आकार इथे देऊ शकतात। मी इथे गोल गळ्याचाच आकार देते आहे। तर हा झाला आपला बॅकचा गळा। आता इथे टक्सचं माप टाकायचं आहे। तर इकडनं आपलं 1.5 इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे ते सोडायचं, आणि इथून टेप लावून
याचा अर्धा घ्यायचा, याचा अर्धा आणि 1 इंचाचा टक्स घेतलाय आपण, तर अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे या पद्धतीने मार्क करायचं। ही सरळ रेषा ओढून घ्यायची वर आणि टक्स उंची इथे घ्यायची आहे 4 इंच, 4 ते 4.5 इंच घेऊ शकतो आपण। इथे 4 इंच घेते मी, 4 इंच आणि हे असं जोडून घ्यायचं। हा झाला आपला बॅकचा टक्स। तर अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे बघा, अशा पद्धतीने। आता आपण फ्रंटचं कटिंग करून घेऊया आधी। हा फ्रंटचा आकार, हे कट करून घ्यायचं खालून। ही पट्टी ही आपली योक पट्टी आहे, ठीक आहे मैत्रिणींनो। खूप सोप्या पद्धतीने करून सांगितलंय मी तुम्हाला हे। आता तुम्हाला कधी प्रश्न पडणार नाही की प्रत्येक मापाला योक पट्टी कितीची खालून आपल्याला घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही माप टाका, योक पट्टी आपोआप जेवढी हवी तेवढी बरोबर निघते, ठीक आहे। तर ही पट्टी सांभाळून ठेवायची, ही फेकायची नाही। ही आपली योक पट्टी आहे, याच्यावरनं आपण दुसरी योक पट्टी काढायची आहे, ठीक आहे। तर आता हे बाकीचे पार्ट आपण कटिंग करून घ्यायचे। अशा पद्धतीने फ्रंटचे आपले हे 3 पार्ट निघतात। हा आपला साइड पार्ट आहे, हा साइड पार्ट, हा कटोरीचा पार्ट आणि ही योकपट्टी। तर आता साइड पार्ट आणि योकपट्टी बाजूला ठेवायची। आता ही कटोरी जी आहे ही मूळ कटोरी आहे आपली, ठीक आहे। हिला आता आपल्याला वाढवायचं आहे, छातीप्रमाणे ही कटोरी वाढवली जाते। तर दुसऱ्या पेपरवर आपण आता कटोरी वाढवून घेऊया। हे बघा, आता ही कटोरी वाढवताना पेपर घेऊन पहिल्यांदा क्रॉसमध्ये असं पेपर असा क्रॉसमध्ये घडी करायचा, म्हणजे मार्क करून घ्यायचं क्रॉस असा क्रॉसमध्ये, ठीक आहे। हे असा क्रॉसमध्ये करायचा आणि ही जी कटोरी आहे आपली त्याचा सुद्धा खालून मध्य काढायचा आहे। हे बघा, हे असा हा मध्य काढायचा। हा आपला मूळ कटोरीचा मध्य झाला। थोडा खालून थोडा नॉच मारायचा मध्याला। आता हा जो आपण ही क्रॉस असं करून घेतलेला आहे पेपर, तर ह्या क्रॉसमधची जी घडी आहे त्याच्यावर ह्या कटोरीचा जो क्रॉस आलेला आहे, घडी आलेली आहे, त्याच्यावर ते व्यवस्थित ठेवायचं, ठीक आहे। तर अशा पद्धतीने ही मूळ कटोरी जशीच्या तशी इथे उतरवून घ्यायची आहे या दुसऱ्या पेपरवर, ठीक आहे। जसाचं तसं हे हे बघा, ही हा मध्य आहे, हा मार्क करून घ्यायचा मूळ कटोरीचा जो मध्य आहे त्याचा। आता ही खालची रेष वाढवून घ्यायची दोन्ही बाजूला, अशा पद्धतीने ही वाढवून घ्यायची।
आता बघा आपलं जे माप आहे छातीचं, तर त्या छातीच्या नुसार ही कटोरी, कोणतं मेन चेस्ट. आता इथे अप्पर चेस्टचं काही काम नाही, इथे मेन चेस्ट प्रमाणे कटोरी वाढवली जाते. ठीक आहे. तर मेन चेस्ट इथे आपली आहे 44. ठीक आहे. तर 44 मेन चेस्ट आहे, तर त्यामुळे इथे मी वाढवणार आहे साईडला 2 इंच, 2 इंच इकडे, 2 इंच इकडे आणि खाली 2 इंच. मध्य बरोबर खाली सरळ रेषा आखून घ्यायची. आणि आता हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. हे इथे जोडून घेतलं आणि इकडनं आता इथून हा आकार इथून वाढवत, इथे 2 इंच आपण वाढवलेला आहे, इथे आकार देत जायचा आहे गोल गोल. हा असा डॉट 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 करत इथे हे बघा अशा पद्धतीने हा आकार हे बघा. हा आकार तुम्हाला जमला पाहिजे मैत्रिणींनो व्यवस्थित, म्हणून मी तुम्हाला पेपर प्रॅक्टिस करायला भरपूर सांगते आहे. हे जमलं तरच पुढचं काम आपलं व्यवस्थित होणार आहे. पेपर कटिंग व्यवस्थित असली तरच तुमचं कापड कटिंग पण व्यवस्थित होणार आणि मग ब्लाऊज स्टिचिंग केल्यावर व्यवस्थित बसणार आहे. आता इथे व्यवस्थित बघा कसं जोडायचं आहे. तर आता आपल्याला इथून हे जे 2 इंच घेतलेलं आहे आपण खालचा टक्स, हा इकडे जोडताना इथून जोडायचा आहे. ह्या क्रॉसमधून गेला पाहिजे, इथून घ्यायचा आहे, इकडनं नाही घ्यायचा. इथे काही जण इथून खालून थोडं माप ठेवतात आणि मग तिथे जोडतात, तर तसं नाही घ्यायचं आहे. इथून हे क्रॉसमध्ये इकडे जोडायचं आहे आणि इकडे सुद्धा तसंच जोडायचं. इथून ह्या क्रॉसमधनं इकडे वर जिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत ह्या आकाराला जोडायचं आहे. अशा पद्धतीने हे आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे. आता कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपलं हे कटोरी, ही आपली रियल कटोरी जी आपण वाढवून घेतलेली असते ही रेडी झाली आहे. अशी बघा. आता ही अशी फोल्ड करायची बरोबर. हे बघा हे दोन्ही टोकं असे जोडायचे इथे. हे बघा असे बरोबर बघा हा आपला पॉइंट आलेला आहे. आणि इथे आता आपली जी ही कटोरी ही किती आहे आपली, ही आलेली आहे 6.5. ठीक आहे. 6.5ची कटोरी आहे आपली. त्याप्रमाणे 6.5चा अर्धा किती येणार आहे, 3.25. तर 3.25 आणि इकडे पाव इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची. कटिंग आपल्याला कटोरी 6.5ची आहे, तर त्याचा अर्धा 3.25 अधिक इकडे पाव इंच म्हणजे 3.5. इथून कॉर्नर पासून इकडे 3.5 वर मार्क टाकायचं. इथून 3.5, इथे 3.5 वर, हे 3.5 वर. हे बघा टक्स कितीचा ऑटोमॅटिक आपला टक्स येतो इथे बघा, 2.25चा टक्स. आणि इथून 3 इंचाचा टक्स टाकायचा. उंचीला टक्स उंची 3 इंच घ्यायची आहे. तीन इंच टक्स उंची ही सर्वांसाठी कंपल्सरी 3 इंचच घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा आपला टक्स सुद्धा मार्किंग झाला. हे असं इथे जोडून घ्यायचं.
हे बघ, हा झाला आपला टक्स. असा शिवताना आपण इथे जेव्हा शिवणार तेव्हा असा आतमध्ये घालायचा आणि हे झालं आपली कटोरी तयार. हे बघा किती सुंदर कटोरी झाली आहे बघा मैत्रिणींना. हा असा पफ आला पाहिजे आपला. आता या बाजूला काच बटन पट्टीकडे अर्धा इंच वर मार्क करायचं आहे. इथे अर्धा इंच वर आणि जो आपण टक्स इथे दिलेला आहे, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित. हे बघा, हा आपला टक्स आहे. इथे थोडा नॉच मारून घ्यायचा, इथे कट करायचा थोडासा. हे बघा, हा कट केला. आता हा जो अर्धा इंच आपण वर घेतलेला आहे तो इथपर्यंत जोडायचा आहे. कुठे? हा जो टक्स आपण इथून घेणार आहे ना, इथे इथपर्यंतच हा फक्त इथे जोडायचा आहे. क्रॉसमध्ये अशी रेषा मारून घ्यायची आणि कट करून टाकायचा. तो हा अर्धा इंच इथून खालून कट करून टाकायचा. झालं. हा आपला असा पेपरवर व्यवस्थित होतं. हा जरासा कार्ड शीट आहे ना, थोडा हार्ड आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. हे बघा, ही अशी आपली कटोरी रेडी झाली. ठीक आहे. तर आता हे पूर्ण आपलं मी कटोरी कटिंग तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. हे बघा, हे आपलं साईड पार्ट, ही कटोरी. हे बघा, कटोरी बरोबर इथून पाव इंच आपण मार्जिन ठेवून जोडणार आहे. हे बघा, अगदी बरोबर, कमी नाही जास्त नाही, बरोबर कटोरीचं माप हे झालेलं आहे आपलं. साईड पार्टला सुद्धा व्यवस्थित. ठीक आहे. हे बघा, हे बघा. ठीक आहे. आता योकपट्टी काढूया आपण. तर योकपट्टी आता हे बघा, इथे ही किती आहे योकपट्टी मोजून घेऊया आपण. ही आलेली आहे आपली 2.5 इंच. ठीक आहे. ही 2.5 इंचाची पट्टी आहे आपली आणि रुंदीला किती आलेली आहे? 10.5, पावणे 11 आलेली आहे. तर आपण आता ही 2.5 इंच आहे, तर पहिल्यांदा आणि याला इथे खाली पहिल्यांदा पाव इंचावर मार्क करून घ्यायचं. खालून पाव इंच वाढवायची. फक्त योकपट्टी आपल्याला पाव इंच वाढवायची. ठीक आहे. खालून पाव इंच वाढवायची. म्हणजे ही 2.5 आहे, तर आपण किती घ्यायचं इथे? 2.25. 2.5 आहे, तर आपण 2.25 वर इकडनं 2.25 घ्यायची आहे आणि या बाजूने 2.25 अशी सरळ रेषा मारून घ्यायची. 2.25 आणि 11 इंच आपला रुंदीला आलेला आहे. 11 इंच लांबी. ठीक आहे. हे बघा, हे बरोबर आपली आलेली आहे इथपर्यंत. आता ह्या बाजूला एक इंच वर घ्यायची आहे वाढवून. एका साईडने 1 इंच वर घ्यायची. ठीक आहे. हे बघा, इथून आपण किती 2.25 घेतलं, पाव इंच खाली वाढवायची. आपली ही पट्टी आलेली आहे 2.5 इंच, तर त्यामध्ये पाव इंच खाली वाढवायचं. म्हणजे 2.25 घेतलेली आहे आणि
एका साईडने 1 इंच वर घ्यायचं आणि इथून छातीचा दावा, छाती इथे आहे किती 44, तर 44चा दावा 4.5, 4.4 येतो. ठीक आहे, 4.4 म्हणजे 4.5. तर इथे हे मार्क पॉईंट घ्यायचा 4.5 किंवा 4 इंचावर घेतलं तरी चालेल. हा इकडे सरळ घ्यायचा पॉईंट आणि हा क्रॉसमध्ये असं जोडायचा. इथून हा क्रॉसमध्ये इथे जोडलं आणि इकडे ही सुद्धा सरळ जोडून घ्यायची आहे. हे बघा, ही झाली आपली क्रॉस पट्टी. आता हे कटिंग करताना असं इथे गोलवा द्यायचा नाहीये. ठीक आहे, इथे हे क्रॉसमध्येच आलं पाहिजे. ही योगपट्टीची जी लाईन आहे आपण क्रॉसमध्ये जोडलेली आहे, ही क्रॉसमध्येच कट करताना क्रॉसमध्येच घ्यायची आहे आणि तशीच कट करायची आहे. हे बघा, ही झाली आपली योगपट्टी. आता या पट्टीचं आपल्याला काही काम नाही. हे बघा, हे जोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, खाली आपण 2.25 सोडून ही पट्टी इथे ठेवायची. बघा, हे बघा, अशा पद्धतीने बरोबर आपली ही अशी पट्टी आलेली योगपट्टी निघालेली आहे. ठीक आहे, आता ही टाकून द्यायची बाजूला. ही आपली योगपट्टी मेन कामाची निघालेली आहे. बाहीचं कटिंग करूया आपण. कशी घ्यायची, तर आधी घडी, आपल्याला पेपरची घडी बाहीसाठी कशी घ्यायची ते सांगते. छातीचा चौथा वजा अर्धा इंच अशी घडी घ्यायची आहे आपल्याला. तर इथे घेते मी 9 इंच. 9.5 छातीचा चौथा होतो 38चा आणि अर्धा वजा अर्धा इंच म्हणजे 9 इंच. इथे 9 इंच मार्किंग करायचं खालच्या बाजूला सुद्धा. आणि बाही उंची आपली आहे 7 इंच. तर 7 अधिक 1 8. नेहमी सांगते मी त्याप्रमाणे, जेव्हा साधं ब्लाऊज असतं म्हणजे बिना अस्तरचं ब्लाऊज असतं तेव्हा आपण बाही उंची अधिक 1.5 इंच घ्यायचं आहे आणि अस्तरचं ब्लाऊज असेल तेव्हा बाही उंची अधिक 1 इंच. आता इथे मी 1 इंच घेते. 7 अधिक 1 8 इंच. 8 इंच इथे 8 इंच. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने हा आपला बाही कटिंगचा बॉक्स रेडी झाला. उंची आणि घडी. ठीक आहे, आता इथून आपल्याला कॅप हाईटचं माप टाकायचं. कॅप हाईट आपली इथे घ्यायचं आहे 3.5 इंच. 3.5 इंच कॅप हाईट. इकडनं सुद्धा सरळ रेषा जोडून घ्यायची अशा पद्धतीने. आता इकडे 1 इंच घ्यायचं आहे. इकडनं 1 इंच मार्क करायचं आणि हा 1 इंच आणि हा पॉइंट हे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. हे 2 पॉइंट क्रॉसमध्ये असे जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. आता इथून आपण जे मार्जिन ब्लाऊजसाठी तुम्ही ठेवतात ते ठेवायचं आहे. इथून मी 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. तर इथून 1.5 इंचावर मार्क करते. हे 1.5 इंचावर मार्क करायचं. आता इथून आणि इथपर्यंत याचा मध्य काढायचा आहे आणि या मध्याच्या वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला पाव इंच. अर्धा आणि इथे पाव इंच खालच्या बाजूला. हे 2 मार्क करायचे. आता मुंड्याचा आकार द्यायचा. इथे जे 1.5 इंच आपण मार्जिन घेतलंय त्याच्या खालच्या साईडला सुद्धा 2 रेषा मार्क करायच्या आणि मुंड्याचा आकार द्यायचा.
हे बघा, हा झाला आपला बॅक मुंड्याचा आकार. हा 1 इंचापर्यंत हा आकार असा द्यायचा आहे. आता फ्रंटचा इथून हा जो 1/2 इंच पॉइंट आहे इथपर्यंत आणायचं आणि हा असा, हा सुद्धा वरच्या आकाराला जॉईन करायचा. इथे 1 इंचापर्यंतच दोन्ही पॉइंट 1 इंचापर्यंतच असे जोडायचे. हा झाला आपला बॅक आणि फ्रंटचा मुंड्याचा आकार. अशा पद्धतीने तुम्ही पण देऊन बघा. बाही अगदी खूप व्यवस्थित अगदी प्रॉपर बनते, ही कमी जास्त होत नाही. आणि दंडघेर आहे 12 इंच, तर इथे दंडघेराचं माप 12च्या अर्धा 6 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. हे असं जोडून घ्यायचं इथे. हे झाली आपली बाहीची ड्राफ्टिंग. कट करून घेऊया. हे बघा, ही झाली आपली बाही कटिंग. बॅकचा मुंडा आपण कट केला. आता इथे मध्यावर थोडासा नॉच मारायचा. इथे फिटिंगचं जो आहे आपली लाईन, इथे सुद्धा कट करून घ्यायचं की कट मारायचं किंवा नॉच मारायचं छोटासा. आता ओपन करायची बाही आणि हा फ्रंटचा आपला मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा. हे बघा, आणि इथे छोटासा नॉच देऊन ठेवायचा, म्हणजे आपल्याला लक्षात राहतं की हा फ्रंटचा मुंडा आकार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा, ही खूप सुंदर बाही मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट मापाने बाही तुम्हाला दाखवलेली बाही कटिंग. तर पूर्ण ब्लाऊजचं पेपर कटिंग आपलं आता झालेलं आहे. हे बघा, हे बघा, हा साईड पार्ट, ही योक पट्टी आणि ही कटोरी. ठीक आहे. आणि हा आपला बॅक पार्ट. तर हे आपलं पेपर कटिंग रेडी झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने मी पूर्ण पेपर कटिंग कटोरीचं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून बघा. आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा. मी त्याचा रिप्लाय नक्की तुम्हाला देणार. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली व्हिडिओच्या खाली बेल आयकॉन असतं, ते पण क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला मी जो पण व्हिडिओ जेव्हा टाकते तर सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं, तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो लगेच. तर आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.